श्री स्वामी समर्थ. वृषभ राशी. पुढचे 48 तास खूप महत्त्वाचे असणार. गुरुजींची भविष्यवाणी खरी ठरणार. वृषभ राशीच्या व्यक्तीसाठी पुढील 48 तास अत्यंत निर्णायक आणि आयुष्याला नवीन वळण देणारे ठरणार आहे. अनेक दिवसांपासून ज्या गोष्टी थांबल्या होत्या, ज्या निर्णयांमध्ये अडथळे येत होते, त्या आता अचानक वेगाने पुढे सरकताना दिसतील. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार या काळात तुमच्या जीवनात काही गुप्त बदल घडणार आहेत, जे सुरुवातीला साधे वाटतील, पण त्यांचा प्रभाव फार मोठा असेल. हा काळ तुमच्या कर्म, नशीब आणि दैवी शक्ती यांच्यातील संतुलन दाखवणारा आहे. अचानक निर्णय घेण्याची वेळ येणार. पुढील 48 तासात तुमच्यासमोर अशी परिस्थिती उभा राहू शकते, जिथे वेळ फार कमी असेल आणि निर्णय मोठा असेल. उदाहरणार्थ, नोकरी बदलायची का एखाद्या नवीन संधीला होकार द्यायचा, किंवा एखाद्या नात्याबाबत अंतिम निर्णय घ्यायचा. अशा प्रकारचे प्रश्न अचानक समोर येऊ शकतात. यावेळी बाहेरून मिळणारा सल्ला वेगवेगळा असेल. काही लोक तुमच्यावर दबाव टाकतील, पण तुमचं अंतर्मन खरी दिशा दाखवेल. हा काळ असा आहे की तुम्ही घेतलेला निर्णय पुढील काही महिन्यांसाठी तुमचा मार्ग निश्चित करू शकतो. त्यामुळे घाईत निर्णय घेऊ नका, पण जास्त विचार करून संधी गमावू नका. शांतपणे बसून 2 मिनिटे डोळे बंद करून विचार करा. मनात जो पहिला स्पष्ट विचार येईल तोच योग्य असण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीत अनपेक्षित बदल. या काळात पैशाशी संबंधित काही अनपेक्षित घटना घडू शकतात, जसे की खूप दिवसांपासून अडकलेले पैसे अचानक परत मिळणे, एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून फायदा होणे, किंवा कुठून तरी अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग खुला होणे. काही लोकांचा अचानक खर्च देखील वाढू शकतो. घरातील काम, आरोग्य किंवा वाहनाशी संबंधित खर्च येऊ शकतो. महत्त्वाचं म्हणजे पैसे येताच उत्साहात अनावश्यक खर्च करू नका. या 48 तासात केलेले आर्थिक निर्णय पुढील काळावर परिणाम करतील. जर तुम्ही संयम ठेवून योग्य ठिकाणी पैसे वापरले तर आर्थिक स्थैर्य मिळेल, पण जर काही घाईघाईत खर्च केला तर नंतर पश्चाताप होऊ शकतो. नात्यांमध्ये सत्य समोर येणार. या काळात तुमच्या आयुष्यातील काही लोकांविषयी लपलेले सत्य उघड होण्याची शक्यता आहे. कदाचित एखादा जवळचा व्यक्ती तुमच्याशी प्रामाणिक नाही हे कळेल, किंवा कोणीतरी तुमच्या पाठीमागे काही वेगळंच वागतोय हे समजेल. सुरुवातीला ही जाणून घेतल्यावर मनाला धक्का बसू शकतो, राग किंवा दुःखही होऊ शकतं. पण या सगळ्या गोष्टी घडण्यामागे एक दैवी योजना असते. चुकीचे लोक तुमच्या आयुष्यातून दूर व्हावेत आणि योग्य लोकांसाठी जागा तयार व्हावी. त्यामुळे या गोष्टींना नकारात्मक न बघता एक शिकवण म्हणून घ्या. कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका, किंवा कोणाशीही वाद घालण्यापेक्षा शांत राहून परिस्थिती समजून घ्या. करिअरमध्ये नवीन संधी मिळणार. कामाच्या ठिकाणी पुढील 48 तास तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असू शकतात. तुम्हाला एखादा नवीन प्रोजेक्ट, जबाबदारी किंवा पदोन्नतीची संधी मिळू शकते. काही लोकांना अचानक इंटरव्ह्यू कॉल किंवा नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. या संधी सुरुवातीला थोड्या कठीण किंवा आव्हानात्मक वाटू शकतात, पण त्यातच तुमची प्रगती दडलेली असेल. जर तुम्ही या संधीला घाबरून नकार दिला तर पुढे मोठी संधी गमावू शकता. त्यामुळे आत्मविश्वास ठेवा आणि मी करू शकतो या भावनेने पुढे जा. वरिष्ठ अधिकारी किंवा बॉस तुमच्याकडे लक्ष ठेवून आहेत, त्यामुळे तुमचं काम प्रामाणिकपणे आणि पूर्ण मन लावून करा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. या काळात मानसिक आणि शारीरिक थकवा जाणवण्याची शक्यता आहे. जास्त विचार, ताणतणाव आणि कामाचा ताण यामुळे डोकेदुखी, झोप न लागणे किंवा शरीरात अशक्तपणा जाणवू शकतो. काही लोकांना पचनाशी संबंधित समस्या किंवा ॲसिडिटीही होऊ शकते. तुमच्यासाठी या 48 तासात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःची काळजी घेणे. वेळेवर जेवण करा, पाणी भरपूर प्या आणि मोबाईल किंवा स्क्रीनपासून थोडा वेळ दूर राहा. शक्य असल्यास सकाळी किंवा संध्याकाळी थोडा वेळ चालणे किंवा प्राणायाम करा. जर तुम्ही शरीराच्या छोट्या संकेताकडे दुर्लक्ष केलं तर पुढे मोठी समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे आरोग्य हाच खरा धन हे लक्षात ठेवा आणि स्वतःला प्राधान्य द्या. आध्यात्मिक शक्तीचा अनुभव येणार. पुढील 48 तासात तुम्हाला काही अशा गोष्टी जाणवू शकतात ज्या सामान्य नाहीत. अचानक मन शांत होणे, एखाद्या समस्येचे उत्तर अचानक सापडणे, किंवा स्वप्नामधून काही संकेत मिळणे
हे सर्व आध्यात्मिक ऊर्जा सक्रिय झाल्याचे चिन्ह आहे. काही वेळा तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा परिस्थितीबद्दल आधीच अंदाज येऊ शकतो आणि नंतर ते खरे ठरू शकतात. हा काळ तुमच्या अंतर्मनाशी जोडण्याचा आहे. जर तुम्ही ध्यान, जप किंवा प्रार्थना केली तर त्याचा प्रभाव अधिक तीव्र जाणवेल. दैवी शक्ती तुमच्याकडे काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे मन शांत ठेवा आणि संकेताकडे दुर्लक्ष करू नका. हा अनुभव तुमच्या जीवनात मोठे बदल घडवू शकतात. जुने अडथळे दूर होणार. खूप दिवसांपासून अडकलेली कामे, थांबलेले प्रोजेक्ट किंवा पूर्ण न होणारे प्रयत्न या सगळ्यांमध्ये अचानक गती येण्याची शक्यता आहे. एखादं सरकारी काम, कागदपत्र, कर्ज किंवा कोर्टाशी संबंधित विषय असेल तर त्यात सकारात्मक हालचाल दिसेल. ज्या गोष्टीसाठी तुम्ही खूप वेळ आणि मेहनत दिली होती पण परिणाम मिळत नव्हता, त्याचं फळ आता मिळण्याची वेळ आली आहे. मात्र शेवटच्या टप्प्यात निष्काळजीपणा करू नका. कागदपत्र नीट तपासा, निर्णय घेताना सावध राहा आणि कोणत्याही गोष्टीत घाई करू नका. हा काळ तुमच्यासाठी अडथळे हटण्याचा आहे, पण संयम आणि शहाणपण ठेवणं गरजेचं आहे. प्रवासाचे योग तयार होणार. या 48 तासात अचानक प्रवासाचा योग येऊ शकतो. हा प्रवास कामासाठी, कुटुंबातील कारणांसाठी किंवा एखाद्या महत्त्वाच्या भेटीसाठी असू शकतो. सुरुवातीला हा प्रवास थोडा त्रासदायक किंवा काही गडबडीचा वाटू शकतो, पण शेवटी तो तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. प्रवासादरम्यान नवीन लोकांशी ओळख होऊ शकते, जी पुढे तुमच्या करिअर किंवा वैयक्तिक जीवनात उपयोगी पडू शकते. मात्र प्रवास करताना काळजी घ्या. वेळेचे नियोजन करा, आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवा आणि आरोग्याची काळजी घ्या. हा प्रवास तुमच्यासाठी काहीतरी नवीन शिकवण देणारा ठरेल. शत्रूचा पराभव होणार. तुमच्या विरोधात काम करणारे किंवा तुमच्याबद्दल नकारात्मक विचार ठेवणारे लोक या काळात स्वतःच उघडे पडतील. त्यांनी केलेल्या चुकीच्या गोष्टी समोर येतील आणि त्याचा फायदा तुम्हाला होईल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला कोणाशी भांडण्याची किंवा स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही. परिस्थिती आपोआप तुमच्या बाजूने वळेल. तुम्ही शांत राहून तुमचं काम करत राहा. हा काळ सत्याचा विजय दाखवणारा आहे. तुमचा प्रामाणिकपणा आणि मेहनत यामुळे तुम्हाला यश मिळेल. मनात सकारात्मक ऊर्जा वाढणार. या काळात तुमच्यात एक वेगळी ऊर्जा निर्माण होईल. ज्या गोष्टी तुम्हाला आधी अवघड वाटत होत्या त्या आता सोप्या वाटू लागतील. आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही धाडसी निर्णय घेण्यास तयार व्हाल. ही सकारात्मक ऊर्जा तुमच्या विचारांमध्ये, बोलण्यात आणि वागण्यात दिसून येईल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील आणि तुमचं म्हणणं ऐकतील. हा काळ स्वतःवर विश्वास ठेवण्याचा आहे. जर तुम्ही ही ऊर्जा योग्य दिशेने वापरली तर पुढील काही दिवसात तुम्हाला मोठे यश मिळू शकते. मात्र ही ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी नकारात्मक विचारांपासून दूर राहणं गरजेचं आहे. चांगल्या लोकांच्या सहवासात राहा, सकारात्मक गोष्टी वाचा आणि ऐका आणि स्वतःला नेहमी प्रेरित ठेवा. महत्त्वाचे उपाय. सकाळी लवकर उठून भगवान शिवांची प्रार्थना करा. ओम नमः शिवाय मंत्र 108 वेळा जपा. गुरुवारी पिवळ्या वस्तूचे दान करा. गाईला हिरवा चारा द्या. घरात शांतता आणि सकारात्मक वातावरण ठेवा. वृषभ राशीसाठी पुढील 48 तास हे नशिबाचे दरवाजे उघडणारे ठरणार आहेत. काही गोष्टींमध्ये धक्का बसू शकतो, पण त्यातूनच तुमचा खरा मार्ग सापडेल. गुरुजींची भविष्यवाणी यावेळी खरी ठरण्याची पूर्ण शक्यता आहे. फक्त विश्वास ठेवा, संयम ठेवा आणि योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. हे 48 तास तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरू शकतात. श्री स्वामी समर्थ.